नमस्कार. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आज आपण बाळूमामांच्या चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय वाचणार आहोत. हमीदवाड्यात विरूपाक्ष जंगम हा गृहस्थ राहत होता. त्याच्या बहिणीचे भूत मामांनी काढल्यापासून तो त्यांचा एकनिष्ठ भक्त झाला होता. तो सतत मामांच्या सहवासात राही. एकदा बाळूमामा, विरूपाक्ष आणि मेतक्याचे गंगाराम पाटील हे तिघेजण निप्पाणीहून आपाच्या वाडीला चालले होते. त्यावेळी राज्य परिवहनच्या म्हणजेच एसटीच्या मोटारी नव्हत्या. खाजगी मोटारी प्रवाशांची वाहतूक करत. गाड्यांचे दलाल मन मानेल तेवढी माणसे मोटारीत कोंबत. काही कुरबूर होऊन मामांसह तिघांना एजंटाने मोटारीतून खाली उतरविले. यावेळी विरूपाक्ष बराच संतापला. निप्पाणीच्या कुंभाराचा टांगा म्हणजे एका घोड्याची गाडी तिघांनी ठरविला. टांग्यात बसून ते आपाच्या वाडीला निघाले. टांगा चालू असताना विरूपाक्ष मामांना म्हणाला, या घमेंडखोर एजंटांनी आत बसलेल्या आम्हाला गाडीतून खाली ढकलले आहे. देवा, हा तुझा अपमान आहे. आता तुझा काहीतरी प्रभाव दाखव. मामा उत्तरले, त्याची गाडी कुठं दूर जाणार आहे. निप्पाणीहून टांगा वेदगंगा नदीजवळ यमगर्णीवर आला. तेथे ती मोटार नादुरुस्त होऊन बंद पडली होती. बैलांच्या मदतीने निप्पाणीकडे ओढून आणण्याचे काम चालले होते. ते दृश्य पाहून विरूपाक्ष हसू लागला. तुम्ही आमच्या देवासकट मोटारीतून आम्हाला खाली ढकललं होतं ना मग, त्याचे हे प्रायश्चित्त. हे शब्द ऐकून ड्रायव्हरच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने येऊन मामांचे पाय धरले. मामांना मोटारीत पुढल्या बैठकीवर बसविले. मामांनी गाडी चालू करण्याची आज्ञा दिली. गाडी चालू झाली. त्या वेळेपासून त्या भागात रस्त्यावर मामा दिसताच प्रत्येक ड्रायव्हर, मामा तुम्ही गाडीतून येणार काय, असे विचारून नंतर पुढे जात असे. एवढा मामांचा दरारा होता. 1925 साली मामा आपल्या 10-12 धनगर लोकांचे बकऱ्यांचे कळप एकत्र करून जमखंडी भागात गेले होते. बकरी हुंचीकट्टी गावाच्या हद्दीत बसली होती. दिवसभर बकरी चारून येऊन सर्वजण संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान जेवण्यास बसले होते. मामा सर्वांच्या मध्ये बसले होते. त्यांनाही जेवणाचे ताट करून आणून ठेवले होते. सर्वजण जेवायला सुरुवात करणार तोच मामा ओरडले, थांब, तुला खायला देतो, खा आणि परत जा. मामांनी आपले ताट आकाशात उंच फेकले. ताट काही क्षणातच रिकामे होऊन जसेच्या तसे मामांच्या समोर येऊन पडले. त्यात अन्नाचा कण देखील नव्हता. सर्वांनी मामांना विचारले, देवा हे काय. मामा म्हणाले, मी जेवायला बसलोय आणि मूठमारीचे एक लिंबू एखाद्याचे प्राण घ्यायला चालले. एखाद्याचे प्राण वाचवावे म्हणून त्याला इथंच खायला घालून परत पाठविले. अरे राख लावून ते ताट स्वच्छ करा आणि मला जेवायला वाढा. त्याचप्रमाणे ताट घासून धुवून स्वच्छ करून मामांना वाढून दिले. मामा जेवले व नंतर शांत झोपले. मामांची बकरी गडिंग्लजजवळ औरणाळ मुक्कामी होती. पावसाळ्या आरंभी पूर्वेकडे कर्नाटकात जाणे भाग होते. विजापूर भागात दोन्हीकडे जायचे मामांनी ठरविले. तिकडे चारा पाण्याची टंचाई नसे. प्रारंभीच मामांनी आपल्या गड्यांना भावी काळाची मोघम कल्पना दिली. ते म्हणाले, अरे काठीला काट्या भिडतील, मारामारी होईल, मुडदे पडतील, पण काही काळजी करू नका. त्या प्रसंगातून मी तुम्हाला सुखरूप सोडवून आणतो. बकरी त्या भागात न्यायचीच. त्यानुसार बकरी चारणी करत करत मामा, त्यांचे गडी, इतर धनगर व सर्वांच्या कळपांची बकरी जमखंडी वगैरे भाग ओलांडून डोणीला पोहोचले. तिथे 4-5 दिवस झाले असतील. एवढ्यात 7 जण धनगर या मंडळीसमोर आले. ते म्हणाले, लेकांनो, तुमची चारणी करून जाशीला, आमच्या बकऱ्यांना येथे चारा नाही, तुम्ही येथून चालते व्हा. हुआप्पा व सिद्धाप्पा बकऱ्यांचे कळप घेऊन बाजूला थोडे दूर गेले. मामा एकटेच त्या 7 जणांच्या तावडीत सापडले. 7 जणांनी मामांना घेरले. काठ्यांनी मामांना मारण्यासाठी त्यांनी हात वर नेले आणि चमत्कार, ते सर्वजण त्या अवस्थेत थांबले. त्यांना हालचालच करता येईना. मामा मात्र, मारता तर मारा बाबांनो,
असे म्हणून शांतपणे उभे होते. हे विचित्र दृश्य बकऱ्यातील इतर सर्व मंडळींनी पाहिले. मामांचा, आपल्या देवांचा हे लोक जीव घेतील असे वाटून हुवापा कुऱ्हाड घेऊन आला. 7 पैकी एकाच्या छातीवर कुऱ्हाडीच्या तुंब्याने एक घणाघात केला. तो जमिनीवर मरून पडला. इतर 6 जण मात्र अकस्मात पळाले. मामा आपल्या माणसांना म्हणाले, "अरे लेकांनो, घात झाला. आता येथून ताबडतोब घाईने दूर गेले पाहिजे." त्या क्षणापासून 9 दिवस सर्व बकरी आणि माणसेही सतत चालत होती. त्यांचा शोध घेणारे ते धनगर लोक यांना अडवू शकले नाहीत. 9व्या दिवशी बकरी कृष्णेकाठी पोहोचली. मोठी नदी काठोकाठ भरून वाहत होती. नदी पार करणे महाकठीण होते. सर्वजण चिंता करू लागले. तेव्हा मामा पुढे झाले. ते म्हणाले, "अरे जरा थांबा, मी गंगामातेला सांगतो." प्रस्तुत प्रसंगी बकऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या माणसात लक्ष्मण कल्लाप्पा वडेर, मुक्काम मल्लापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य, हा प्रत्यक्ष हजर होता. तो मामांच्या कळपात कामावर होता. मामा पुढे आले. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला म्हणाले, "आई गंगामाते, आम्हाला वाट दे. मी कठीण प्रसंगात आहे." मामांनी हातातील काठी पाण्यावर 3 वेळा लावली व पाण्यात भंडारा टाकला. त्यावेळी अकस्मात नदीतून आडवी वाढ झाल्याप्रमाणे मोकळा भाग होऊन नदीचे पाणी दोन्हीकडे जणू स्थिर झाले. सर्व बकरी व माणसे नदी पात्रापलीकडे गेली. तेव्हा मामांनी पुन्हा नदीच्या पात्रात भंडारा टाकला व हात जोडले. त्या क्षणी नदी नेहमीसारखी वाहू लागली. मामा आपली बकरी घेऊन त्या भागात पुन्हा कधीही गेले नाहीत. सुमारे 400 बकरी घेऊन बाळूमामांचा तळ ठिकपुर्ली भागात होता. स्वतः मामा मेंढरे घेऊन चारण्यास जात असत. त्या भागातील 2 दरोडेखोरांनी निरीक्षण केले की या धनगराच्या सोबत कोणी गडी नाहीत. हा एकटाच आहे. याला ठार मारल्यास सर्व मेंढ्या आपल्याला आयत्या मिळतील. आपले कार्य साधण्यासाठी योग्य संधी ते शोधू लागले. ते बाळूमामांच्या मागावर सतत राहिले. एका डोंगराच्या पायथ्याला मेंढ्या पाहत मामा बसले होते. डोंगरावरील बाजूस त्यांचे लक्षण होते. मामा बसलेल्या वरील बाजूस एक मोठा दगड होता. तो दगड वरून ढकलला तर मामा चेंगरून मरतील असा त्यांनी विचार केला. तो दगड खाली ढकलून दिला. तो चेंडूसारखा गोल दगड वाढत्या वेगाने घसरू लागला. पण सुदैवाने काही अंतर आल्यावर त्या दगडाचे अकस्मात 2 तुकडे झाले. बाळूमामांच्या उजव्या बाजूस एक तुकडा गेला व डाव्या बाजूस एक तुकडा गेला. ते सुरक्षित राहिले. ते पाहून दरोडेखोरांनी पलायन केले. ही हकीकत 1923 सालातील आहे. वैशाखाचा उन्हाळा कडाक्याचा होता. ओढे, नाले, नद्या, तळी बहुतेक कोरडी पडत चालली होती. बकऱ्यांना पाणी काय थोडे लागते. त्यांना सांभाळण्यासाठी हे काम महाकठीण झाले होते. काही ठराविक ठिकाणीच नद्यातून पाणी उरले होते. मामांच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी गडिंग्लजच्या रानातूनच जावे लागे. बरेच धनगर आपल्या वहिवाटीच्या हद्दीतून दुसऱ्या धनगरांची बकरी जाऊ देत नसतात. मामा आपली बकरी घेऊन औरनाळातून हट्टी बसवांनाच्या देवळापासून नदीला जाताना गडिंग्लजचे धनगर त्यांना अडवू लागले. मामांनी त्यांना परोपरीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व सांगणे हे पालत्या घागरीवरचे पाणी झाले, व्यर्थ झाले. मामांच्या बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊच दिले नाही. मामांना रोखणाऱ्या त्या 3घांची नावे माहीत होती. सिद्धराम रेवाप्पा मुधोळे, भम्माण्णा निंगाप्पा भमाण्णावर आणि वीराप्पा पुजारी. हे 3घेही वय 20च्या जवानीमधील होते. तारुण्याचा एक प्रकारचा अविचारीपणा आणि उन्मत्तपणा त्यांच्यात होता. त्यामुळे मामांनी सामान्य धनगर समजून उलटसुलट उत्तरे आणि शिव्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. सुमारे 1.5 तास वाद चालला होता. बकरी तहानेने तडपडत होती. मुक्या प्राण्यांचीही दया वाटली नाही त्या 3घांना. अखेर आकाशाकडे बघत बघत मामा सिद्धरामाला म्हणाले, "लेका, तुझं घरटच पेटवतो." त्याप्रमाणे काही मिनिटातच त्याचे घर पेटल्याचा अचानक निरोप येऊन धडकताच तो धावत निघून गेला. ते घर पुढे संपूर्ण भस्मसात झाल्याचे कळले. भम्माण्णा निंगाप्पा भम्माण्णावर याला मामा म्हणाले, "लेका,
तुझा एकच दिवा शिल्लक ठेवतो. त्याप्रमाणे पुढे 6 महिन्यातच त्याची पत्नी आणि तो स्वतः मरण पावले. मामांचे शब्द अनुभवाला आले. वीराप्पा पुजाऱ्याला मामा म्हणाले, लेका, तुझ्या घरात 3 वर्षात 3 मडी बसवतो. त्याप्रमाणे त्या पुजाऱ्याचा जवान भाऊ व्यंकाप्पा प्रथम गेला. दुसऱ्या वर्षी वडील मायाप्पा मरण पावला आणि तिसऱ्या वर्षी लहान भाऊ कल्लाप्पा वारला. मामांनी म्हटल्याप्रमाणेच घडले. भूतदया असावी हे मामांनी कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यावर मग मात्र जिवंत राहिलेले त्याचे नातलग वगैरे सर्वजण मामांना परमेश्वर समजून निष्ठेने भजत आहेत. मृग नक्षत्र लागले. आता पावसाळा तोंडावर आला होता. त्यामुळे बकऱ्यांच्या अंगावरील लोकर कातरण्याचे ठरले होते. गडिंग्लजची माणसे म्हणजेच रायाप्पा, सिद्धलिंगा, निंगाप्पा, भैरू भमांनावर असे 10-15 लोक केस कातरण्यास तळावर गेले होते. कातरण संपली. सर्वांनी प्रसादाचे भोजन केले. मामांकडून भंडारा आणि बक्षीस घेण्यासाठी आलेले बरेच धनगर सभोवार बसले होते. त्यावेळी मामांनी उदार अंतकरणाने त्यांचे कल्याण व्हावे या हेतूने प्रत्येकाला काही ना काही उपदेश केला. मामा म्हणाले, यार सायावरा यार बदकावरा, हुट्टी जीवा वम्य सायोदने भैरू. मामांच्या कन्नड वाक्याचा अर्थ असा की कोण आज मरेल, कोण उशिरा मरेल, पण जन्माला आलेला प्रत्येकजण मरणार हे ठरलेलेच आहे. कोणीही अमर नाही. म्हणून येथे असे तो प्रत्येकाने नीतिधर्मानेच वागावे. पाप किंवा पुण्य मात्र मेल्यावर आपल्याबरोबर येते. त्याप्रमाणे पुण्यामुळे सुख आणि पापामुळे पुढे दुःख भोगावेच लागते. म्हणून धनगर समाजाने पाळावयाचा एक महत्त्वाचा नियम मामांनी सांगितला तो असा: शेतकरी आपल्या शेतात बकरी मुक्कामाला बसवावीत अशी मागणी करीत आपल्याकडे येतात. त्यावेळी ज्या शेतकऱ्याला ज्या दिवशी येतो असे सांगितले असेल त्याप्रमाणे त्याच्या शेतात बकरी घेऊन मुक्कामाला गेलेच पाहिजे. एकदा होकार दिला आहे त्याला वगळून इतर कोणाच्या शेतात मुक्कामाला गेल्यास त्या होकार घातलेल्या शेतकऱ्याची जमीन आतुरतेने वाट पाहत असते. तिचे समाधान न झाल्याने त्या धनगराला जमीन शाप देते. त्यामुळे धनगराला नंतर त्रास होतो. म्हणून हा नियम प्रत्येक धनगराने काटेकोरपणे पाळलाच पाहिजे. सिद्धलिंगा नावाचा त्यातील एक धनगर घोंगड्यांचा व्यापार करत होता. त्याची तात्काळी भरभराट चालली होती. त्याला 2 मुलगे होते. ते दोघेही चांगले शिकलेले आहेत. एक परदेशात कामावर आहे तर दुसरा प्राध्यापक आहे. सिद्धलिंगाला मामा म्हणाले होते, अरे सिद्धलिंगा, तू घोंगड्यांचा व्यापार करतोस तर कर, पण लक्षात ठेव की घोंगड्याला नफा म्हणून 1 रुपया घे. तुला काही कमी पडले तर मी जबाबदार आहे. आजपर्यंत तू केलेस ते सगळे मी माझ्या ओट्यात घेतो. एवढे बोलून मामांनी आपला ओटा सिद्धलिंगासमोर धरलाही. पुढे मात्र मामा म्हणाले, ह्या वागण्यात चुकशील तर मात्र तुझे मडे उचलण्याचा भार लोकांना होणार नाही. सिद्धलिंगा घराकडे परतला. काही दिवस मामांच्या नियमाप्रमाणे वागला. नंतर मात्र त्याला पैशाचा मोह आवरेना. नफ्याचे प्रमाण बेसुमार वाढत चालले. त्याने अमाप पैसा मिळवला, पण शेवट भलताच झाला. तो एके दिवशी नदीत पडला. 1985 साली हा प्रकार झाला. त्याचे प्रेत तब्बल 11 दिवसांनी सापडले. खरोखरच मामांनी म्हटले तसेच घडले. मामा वारंवार म्हणत, अरे पैसा म्हणजे विष आहे. ते योग्य मार्गाने कष्ट घेऊन गरजे एवढाच मिळवावा. अन्यायाने किंवा अनितीने किंवा वाम मार्गाने पैसा कदापि मिळवू नका. पैसा माणसाला सुखच देतो असे समजू नका. तो तसा खरोखर नाही. अति पैसा माणसाला स्वार्थी, निर्दय, क्रूर, अहंकारी, अन्यायी आणि दुष्ट बनवितो. त्यातच मग माणसाचा सर्वनाश करतो. पैशासाठी लाळ घोटू नका. मामा आपली बकरी राखण्याचा व्यवसाय करत असताना ते आपल्या बकऱ्यांना ज्या भागात गवत चांगले असेल त्या भागात नेत असत. बकरी खाऊन पिऊन मस्त राहत. एखाद्या दिवशी बकरी अर्धपोटी झाली किंवा गड्यांनी पिलांना दूध पाजविले नाही तर मामा त्यांना खूप शिव्या द्यायचे. मामांच्या जीवाला चैन असायची नाही. बकरी व पिल्ली पोटभर चरली की मामा समाधानी असायचे.
जवळपासच्या लोकांना अनेक ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायचे. एकदा मामा आपली बकरी घेऊन सौंदत्ती रेणुकेच्या डोंगरावर गेले होते. 1 महिनाभर चारणी करून अक्कोळला बाळोबाच्या माळाला येणार होते. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि भयंकर मोठा 7 फडीचा भुजंग त्यांच्या मागून यायला लागला. मामांनी त्याला पाहिले व म्हणाले, "अरे, तू आमच्या मुलखाला येऊ नकोस, आहेस तिथंच सुखानं राहा." पण त्याने काही मामांचे ऐकले नाही. तो दररोज संध्याकाळी मामांचा मुक्काम असेल त्या तळावर बकऱ्यांच्या पासून थोडा लांब अंतरावर असायचा. मामा त्याला एका मोठ्या काशाच्या वाटीत दूध भरून ठेवायचे. रात्री तो प्यायचा. याप्रमाणे 10 ते 15 दिवस नित्यक्रम चालू होता. अखेर एकदा बकरी व नागराज अक्कोळच्या माळाला आले. संध्याकाळी बकरी माळावर सोडून मामा आपल्या घराकडे चालले तर तो नागराज मामांच्या पाठीमागून चालू लागला. मामा घरात आले. नागराज फणा काढून दारात उभा. मामांनी आपली बहीण गंगूबाईला सांगितले, "गंगूबाई, मी 1 शेळी आणली आहे, ही घे. पहाटे उठल्याबरोबर आंघोळ करून ही शेळी जितके दूध देते ते ह्या सापाला घाल, पण कुणाबरोबरही न बोलता. ह्या सापाला मी ह्या खोलीत बंद करून ठेवतो. फक्त दूध घालताना तेवढेच दार उघडायचे. हा तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही कुणीही त्याला भिण्याचे कारण नाही. त्या सापाला 3 दिवस दूध घालण्याचे काम व्यवस्थित कर. जगातील सर्व लोक बाळू धनगराचा वाडा बघायला येतील. भैरूला आणि भीमाला सांग त्याला मारशीलाल म्हणून. मी उद्या हमीदवाड्याला बकरी घेऊन जाणार." गंगूबाईला आज्ञा देऊन सापाला एका खोलीत बंद करून मामा बकऱ्यांच्या तळावर आले. सकाळी आपली बकरी घेऊन मामा हमीदवाड्याच्या प्रवासाला लागले. पहिल्या दिवशी गंगूबाईने मामांनी सांगितलेला नियम पूर्ण केला. सापाला सकाळी व संध्याकाळी दूध घातले. भीमाला व भैरूला पण घरात बाळूने साप ठेवला आहे म्हणून सांगितले. तेही ऐकून गप्पच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गंगूबाईने आंघोळ केली व शेळीची धार काढण्यास ती जात असता एक शेजारीण आली आणि म्हणाली, "गंगूबाई, एवढ्या भल्या पहाटेच्या प्रहरी काय करायला चाललीस?" गंगूबाई बोलली नाही. तसेच शेळी बांधलेल्या ठिकाणी परड्यात जाऊ लागली. शेजारणीने पाठलाग करून गंगूबाईच्या दंडाला धरून विचारलं, "काय ग गंगू, बोलणच सकाळच्या रामप्रहारात? तू बोलल्याशिवाय मी तुझा हात सोडणार नाही." गंगूबाई म्हणाली, "अगं, मला बाळूनं कुणाबरोबर बोलायच्या अगोदर शेळीचे दूध काढायला सांगितले." एवढं बोलून गंगूबाईने शेळीची धार काढली आणि दूध आणून नागराज होता त्या खोलीचे दार उघडून दुधाने भरलेली काशाची वाटी आत ठेवली. तोच नागसा फुस करून धावून आला. गंगूबाईने घाई गडबडीने दार लावून घेतले. ती थरथर कापत होती. अशा अवस्थेत तिला पाहून भैरू आणि भीमा काय झाले म्हणून विचारू लागले. तिने झालेला प्रकार सांगितला. भैरू आणि भीमा दोघा बंधूंनी विचार केला, घरात साप बाळगणे बरोबर आहे काय? आमचा शहाणा बाळू काय सांगतोय? सापाची जात आपल्या वळणावर जाणारच, तर आपण त्याला मारूया. दोघांनी खोलीचे दार उघडले आणि त्या महानागराजाला मारले. इकडे हमीदवाड्याच्या माळावर मामा नाचून बोंब मारत तळमळत फिरत होते, आक्रोश करत होते. मामांच्या पाठीवर वळ उठले होते. तेव्हाच अक्कोळ सोडण्याचे मामांनी आपल्या मनात निश्चित केले. सापाला मारणारा भैरू मरण पावला आणि भीमा कमरेमध्ये बाद झाला. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा यांच्या चरणी नम्र भावे लीन होऊन आजचा अध्याय आपण येथेच थांबवूया. तुम्हाला बाळूमामांच्या चरित्राचे आधीचे अध्याय जर ऐकायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आधीचे अध्याय ऐकू शकता. तुम्हाला जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.